ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून लादलेली वसुलीची अट रद्द। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी थेट अनुदान मिळेल। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष दत्तात्रय भोईल यांची माहिती। गडचिरोलीच्या अहेरीमध्ये नागरिकांना सुसज्ज हॉस्पिटल मिळालं। गर्भवती महिला आणि बालरोग मातांना मोठा दिलासा। तालुक्यामधील 500 गावांना रुग्णालयाचा फायदा होणार। माळशेज घाटामध्ये दुचाकीस्वारांची धोकादायक स्टंटबाजी। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वारांचा घाटामध्ये धुमाकूळ। नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींवरून जीवघेणी स्टंटबाजी। पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी। पुण्याच्या शिरूरमध्ये कावळ पिंपरी गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढ। गावकऱ्यांकडून पिंजरे लावण्याची मागणी। वन विभागाने रेस्क्यू टीम तयार करण्याची गावकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापुरातील डोंगरथडी भागामध्ये मादी बिबट्यासह 3 बछडे आढळले। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। धाराशिवमध्ये आतापर्यंत 1 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी। जिल्ह्यामध्ये ज्वारीच्या पिकाला शेतकऱ्यांची पसंती। जिल्ह्यामध्ये 43,000 हेक्टरवर ज्वारीचा पेरा। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघरच्या नांदगाव जवळ भरधाव ट्रकची कंटेनरला धडक। अपघातामध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी। अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। कृषी विभागाकडे कांदा साळ मिळण्यासाठी अर्ज करूनही साळ मिळाली नाही। शेतकऱ्यांना घरातच तयार केली कांदा साळ। मसोला खुर्द इथल्या अल्पभूधारक शेतकरी प्रकाश किसन मुळे यांच्याकडून साळीची निर्मिती। भुसावळ मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीनंतर बदलत्या हवामानानं शेतकरी संकटात। मोठं नुकसान झालं तरीही मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। रब्बीची पिकंही संकटात। रत्नागिरीच्या मीरा गावामध्ये गळाच्या माध्यमातून मासे पकडण्याची स्पर्धा रंगली। मीरा सिरॉक्स फिशिंग टुर्नामेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन। जवळपास 150 स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभागी। पारंपरिक पद्धतीनं मासेमारी कशी करावी यासाठी स्पर्धा भरवली जाते। इच्छुक उमेदवारांची वाशिम नगर परिषदेमध्ये थकीत मालमत्ता कर पाणीपट्टी भरण्यासाठी गर्दी। उमेदवारी अर्ज भरताना कोणताही कर थकलेला नसावा ही अट असल्याने इच्छुकांनी कर भरण्यासाठी केली गर्दी।